कारण लोकशाहीवरचा आमचा दृढ विश्वास आणि ज्या वेळेला काही योजना अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून या ठिकाणी दिल्यात, त्या योजना जनतेच्यापर्यंत पोहोचवाव्यात, हा सुद्धा एक तऱ्हेचा जनतेचा सन्मान आहे. म्हणून आम्ही जनसन्मान यात्रा अशा प्रकारच्या यात्रेला संबोधित त्या ठिकाणी करतो. अजितदादांनी यावेळेला हा 10वा अर्थसंकल्प मांडलेला आहे. या राज्यामध्ये 10वा अर्थसंकल्प मांडण्याची दुर्मिळ अलौकिक अशी संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि 10 अर्थसंकल्प मांडत असतानाच राज्याची आर्थिक स्थिती, आर्थिक घडी जराही विस्कटणार नाही याची खबरदारी घेत आर्थिक शिस्तीचं सुद्धा नवीन पर्व अजितदादांनी महाराष्ट्राच्या सरकारच्या अर्थकारणामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केलं. पण अशा वेळेला लोकशाहीवरचा दृढ विश्वास असल्यामुळे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवरती आम्हा सर्वांचं तितक्याच पद्धतीने सर्व प्रादेशिक भागातल्या विभागातल्या अनेक गोष्टींचं सखोल माहिती असल्यामुळे आपण काही लोकाभिमुख योजना अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. हे करत असतानाच ज्या योजना या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मांडण्यात आल्या, या काही जनतेवरती किंवा कोणावरती मेहरबानी किंवा उपकार नाहीत. या राज्यातल्या जनतेने आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला. ज्या विश्वासाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही सारेजण त्या ठिकाणी काम करत आलो. अजितदादा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम करत आले, वेगवेगळे विभाग त्यांनी समर्थपणाने सोपवले. त्याच्यामुळेच या 35 वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनातलं आपण जर काही मागोवा घेतला तर जनतेचा हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य याच गोष्टीवरती त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी भर ठेवलेला आहे. ही योजना, ही संबंध जनसन्मान यात्रा संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि या जनसंवाद यात्रेची सुरुवात ही आम्ही नाशिकपासून त्या ठिकाणी करणार आहोत. या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समाजातल्या सर्वच घटकांशी थेटपणाचा संवाद दादांचा त्या ठिकाणी होईल. योजनांच्या पुरता केवळ सीमित राहणार नाही. योजना आहेत त्या योजनेच्या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांच्या भावना नेमकं काय आहेत हे जाणून घेणं आणि राज्य सरकारच्याकडून या योजनांची प्रभावीपणाने अंमलबजावणी करण्यासाठी अधिक काटेकोरपणाने प्रशासनाला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी करणं हा भाग त्याच्यामध्ये असेलच. पण याच्याखेरीज समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करण्याचा हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि ही संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये त्या ठिकाणी होईल आणि या संबंध यात्रेच्या दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2 किंवा 3 आम्ही सभा किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या हॉलमध्ये, कारण पावसाचे दिवस आहेत, पर्जन्यकाळ, पाऊस काळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगला होतोय, त्याच्यामुळे बळीराजा सुकावला आहे, काही ठिकाणी अधिक पर्जन्यवृष्टी झाली, त्याच्यामुळे काही नुकसान झालेलं आहे. पण तरी सुद्धा महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी दादांचा संवाद त्या ठिकाणी राहील आणि हा संवाद होत असताना त्यांच्या मनातल्या असलेल्या भावना समजून घेत अधिक प्रभावीपणाने राज्य सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत या साऱ्या काही गोष्टी कशा उत्तम पद्धतीने पोहोचू शकतील हा आमचा सर्वांचा, दादांचा त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न राहील. संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने या संबंध जनसंवाद यात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी निश्चितपणाने होईल. आणि जनसंवाद यात्रा ही 8 ऑगस्टला सुरू होईल आणि त्याच्यातला पहिला टप्पा 31 ऑगस्टला संपेल आणि त्याच्यानंतर मग नंतरच्या कालावधीमध्ये उरलेले विभाग सुद्धा त्या ठिकाणी होतील. उत्तर महाराष्ट्राच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असं 31 ऑगस्टपर्यंतच्या यात्रेचं त्या ठिकाणी स्वरूप आहे, जी पूर्णपणाने त्याची प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कशामध्ये करणार आहोत त्याची माहिती आपल्याकडे त्या ठिकाणी दिली जाणार आहे. 15 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रातली यात्रा त्या ठिकाणी सुरू होईल, हे पुणे जिल्ह्यातील. 22 पर्यंत मग ती मुंबईमध्ये पोहोचेल आणि 26 ऑगस्टला आम्ही विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याची सुरुवात होईल. पहिल्या यात्रेमध्ये आम्ही सलगपणाने 5 दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. 8 तारखेला जी यात्रा सुरू होईल या गुरुवारी ती 3 जिल्ह्यातून जाईल आणि याच्यामध्ये दिंडोरी, देवळाली, सिन्नर, निफाड, येवला, कळवण, चांदवड, धुळे, अंमळनेर, कोपरगाव, मालेगाव
असं या सगळ्या पट्ट्यातून आम्ही ती यात्रा त्या ठिकाणी करणार आहोत। आणि ही संबंध यात्रा केवळ आमच्या विधानसभा सदस्यांच्या पुरतं सीमित नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे तर आमचा महत्त्वाचे नेते त्या विधानसभा मतदारसंघातील आहेत, पण कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर जनतेचा सन्मान, जनतेशी संवाद, सर्वसामान्य जनतेशी संवाद हा आमचा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। या दौऱ्यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट आम्ही ठरवलेली आहे की दौऱ्याच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी आमचे जे युतीतले मित्र पक्ष आहेत, शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, संध्याकाळच्या वेळेला काही वेळ राखून भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे त्या परिसरातील काही आमदार असतील, पक्षाचे प्रमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, इतरही काही त्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्याशी सुद्धा जवळपास 1 तास 1.5 तास संवाद आम्ही करत महायुतीचं सुद्धा एक सौहार्दाचं वातावरण, राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेला जातात त्यावेळेला महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाशी आणि इतरही आमचे मित्र पक्ष आहेत, ज्या ठिकाणी इतर मित्र पक्षांचा प्रभाव असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोडून त्या ठिकाणी सुद्धा इतर मित्र पक्षांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू, जेणेकरून त्यांच्याजवळ सुद्धा आम्हाला संवाद त्या ठिकाणी त्या निमित्ताने करता येऊ शकतोय। ही जी यात्रा सुरू होते आहे, जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की नाशिकपासून सुरू होते आहे आणि 8 तारखेला त्याची सुरुवात दिंडोरी, देवळाली या मतदारसंघातून होईल, मग निफाड, येवला, सिन्नर अशा पद्धतीचं संबंध यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल। ही जी काही जनसन्मान यात्रा आहे ही निवडणुकीच्या केवळ नजरेसमोर ठेवून केलेली यात्रा नाही। या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या नेतृत्वांनी आपापल्या परीने यात्रा जरूर त्या ठिकाणी केली असतील, पण जनसन्मान यात्रेचा उद्देशच आहे की जनता ही आमचं दैवत आहे आणि त्या जनतेपुढे जाणं, जनतेसाठी केलेल्या योजना, ठळकपणाच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना असेल, शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांचा शेतीपंपाचं माफ केलेलं वीज असेल, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणाने कर्जफेड केलं त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान असेल, युवक युवतींच्यासाठी प्रशिक्षणार्थी वेतन 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपयापर्यंत प्रतिमाह अशी 10,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणची योजना असेल, मुलींचं पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा मोफत खर्च हे करण्याच्या संदर्भात असेल आणि भुजबळ साहेबांच्या विभागाच्या मार्फत अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर जे काही दिले जाणार आहे ती योजना असेल, अशा या अत्यंत महत्वाकांक्षी योजना या संबंध जनतेच्यासाठी जे काही दिलेल्या आहेत त्या थेटपणाने जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, अंमलबजावणी त्याची विशिष्ट कालावधीमध्ये त्या ठिकाणी करावी, अशाच हेतूने ही जनसन्मान यात्रा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। या यात्रेचा किंवा पत्रकार परिषदेचा मूळ हेतू आपल्या समाजाच्या समोर मी या ठिकाणी ठेवला। आपण काही संवाद करत असेल तर आपण करावा अशी विनंती आहे। ठीक है, हिंदी को आज 1 मिनट हिंदी एक थोड़ा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजीत दादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से जन सम्मान यात्रा पूरे महाराष्ट्र में शुरू कर रहे हैं। 8 अगस्त से यात्रा की शुरुआत नासिक से वहाँ पे हो जाएगी। नासिक, नगर, दुनिया, जलगांव इस जिले में जाएगी। उसके बाद 15 अगस्त को वेस्टर्न महाराष्ट्र में उसकी शुरुआत हो जाएगी। पुणे से लेकर वो मुंबई तक आएंगे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणा से लेकर वो यात्रा 22 अगस्त तक हम पूरी करेंगे। उसके बाद विदर्भ में जनसम्मान यात्रा वहाँ पे जाएगी। वो नागपुर से लेकर पूरी लगातार 5-6 दिन का प्रोग्राम हमने सब तय वहाँ पे किया है, वो आप सारे को सर्कुलेट करने की कोशिश हम यहाँ पे करेंगे। अजीत दादा ने उनकी राजकीय जीवन में 10 बजट पेश किए हैं, लगातार नहीं हो गए, कई खंडित हो गए थे, लेकिन एक महत्वपूर्ण बात आपके सामने नजर लाने की मैं कोशिश करता हूं
केवल एक ही व्यक्ति है जिन्होंने 10 बजट इस महाराष्ट्र में पेश किया। बजट पेश करते वक्त महाराष्ट्र की आर्थिक स्थिति, जो कुछ इकोनॉमिकल डिसिप्लिन रहता है, वो जरा भी इधर उधर न करके उन्होंने सब पूरी महाराष्ट्र के लिए बहुत सारी योजनाएं उसमें दी हैं। आज महायुति की तरफ से, एनडीए की तरफ से जो कुछ योजनाएं इस बजट में पेश की गई हैं, उस योजना जनता कर लेके जाने का इस जनसम्मान यात्रा का प्रमुख उद्देश्य वहां पे है। हम जाएंगे, वहां दादा जाएंगे, महिलाओं के साथ, युवाओं के साथ, किसानों के साथ संवाद वहां पे करेंगे। उनके मन में कोई योजना के बारे में कोई तकरार होगी, कोई और शंका हो जाएगी, तो उसका निरसन करने की कोशिश भी वहां पे करेंगे। प्रशासन की तरफ से इस योजना की अमलबजावनी करने के लिए पूरी ताकत से वो तो काम करने की, उनका एडमिनिस्ट्रेशन कैसा है आप सारे को जानकारी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब वरिष्ठ नेता, मिनिस्टर्स, विधायक इस यात्रा में शामिल हो जाएंगे। लेकिन हम इस यात्रा को पार्टी के तक सीमित नहीं करना चाहते हैं। उस यात्रा के हर दिन शाम में 1 घंटा हमारे सहयोगी दल जो है महायुति के, भाजपा के हो, शिवसेना के हो, डिस्ट्रिक्ट के कोई विधायक, उनके जिले के अध्यक्ष, राज्य के कोई पदाधिकारी हो, उनके साथ भी डायलॉग करने का हमने उस पर तय किया है। उन सब लीडरों के साथ भी हम शुरू में संपर्क करेंगे, ताकि वो भी 1 घंटा जब अधिदाता उनके साथ संवाद करेंगे तो उपस्थित रह सकते हैं। ये प्रमुख पार्टी के अलावा जो कुछ हमारे और अलायंसी पार्टी हैं, उनको भी जहां जहां उनका बल स्थान है उधर भी उनके साथ हम संवाद करेंगे, ताकि महायुति की तरफ से एक डायलॉग जनता के साथ जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ हम करते हैं, तब एनडीए के सब घटक पक्षों को भी इसमें विश्वास में लेने की हम कोशिश कर रहे हैं। योजना में आधी अजितदादांचं गुलाबी जॅकेट, त्याच्यानंतर आता पूर्ण यात्रेचं डिझाईन थीम कलर हा गुलाबी दिसतोय। जास्तीत जास्त महिलांना, वोटर्सना आकर्षित करण्यासाठी थीम ठेवले का गुलाबी गणित काय राष्ट्रवादी? असं आहे, याच्यातलं वेगवेगळ्या वेळेला उत्तरं देऊन झाली। स्पष्टपणाचं आहे की आम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे। विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरतीच आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत। यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण व्यासपीठावरती बसले, आम्ही प्रत्येक जण विकासासाठीच नेहमी सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेच्यापर्यंत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं काही वेगळं वाटण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये। ही मुख्यमंत्री लाडकी बहीण अशीच योजना आहे। आपल्या मनामध्ये ती शंका आहे, जनतेच्या मनात, कोणाच्या मनात शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुती म्हणून आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। सकारात्मक भूमिकेवरतीच, विकासाच्या मुद्द्यावरती जनतेपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा यांचाही संयुक्तपणाचा दौरा पुढच्या कालावधीमध्ये नियोजित होणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही ही जी काही जनसन्मान यात्रा जी अभूतपूर्व आहे, जी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम वेगळा विषय घेऊन जाते आहे, त्या संदर्भात आपल्याजवळ हितगुज करतो। मी सांगितलं ना, पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम 31 ऑगस्ट पण आपल्यासमोर सांगितला। मग उरलेल्या टप्प्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातला उरलेला भाग आणि मग कोकणामधील 3 जिल्हे याच्यामधला तपशील आपल्यासमोर ठेवण्यात येईल। वोट के लिए हम तो काम नहीं करते हैं, लोगों के साथ जाना, लोगों से साथ जुड़ना, वो तो हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की खासियत है। लगातार 30-35 साल यहाँ बैठे हुए सब नेता जो हैं, उनके लोगों के साथ अच्छा तरीके का संवाद है। कुठेतरी सुरुवात करावं लागतं की नाही? या राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात कुठून तरी होणार हे अभिप्रेत होतं।
पण नाशिकच्या ऐतिहासिक भूमीमधून आम्ही सुरुवात करतो आहोत. या देशामध्ये सर्वाधिक कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने काम करणारा जिल्हा आहे. निर्यातीमध्ये सुद्धा या जिल्ह्याचं उत्पादन खूप मोठं आहे. त्या जिल्ह्यावरती आमच्या सर्वांचं प्रेम आहे आणि त्या जिल्ह्याचे प्रमुख नेते भुजबळ साहेब त्या जिल्ह्यातील आहे. भुजबल साहब, आपसे एक सवाल पूछना चाहते हैं कि लोकसभा में एनसीपी पार्टी का जो प्रदर्शन है बहुत ज्यादा खास रहेगा. क्या ये जन सम्मान यात्रा विधानसभा चुनाव के लिए एक मास्टर प्लान साबित होगी? कैसा रिस्पॉन्स मिलेगा? देखिए कि हमारे जो अध्यक्ष महोदय, अभी सुनना नहीं आपको, सुनने को नहीं आता है, आता है। ये हमारे जो प्रांताध्यक्ष जो है उन्होंने सही बात बताई है कि जो बजट, मैं तो उसको जनता बजट कहना चाहूँगा, ये जनता बजट जो अजीत दादा ने पेश किया है, और ये समझने की बात है कि जो भी दिया जाता है सारी योजनाएं मुख्यमंत्री की योजना होती है। उसमें जो ये मुख्यमंत्री का नाम क्यों नहीं है, ये नहीं है, वो बात गलत है। सब कुछ है, मंत्रिमंडल मुख्यमंत्री जो है मंत्रिमंडल के मुख्यमंत्री है, सारी योजनाएं उनकी होती है। मगर अजीत दादा ने जो पेश किया है जो जनता बजट, उसके बारे में जो है कुछ लोग भ्रम निर्माण कर रहे हैं। यार ऐसे कैसे होगा, इतना पैसा कहाँ मिलेगा, 1,500 रुपया हर महीना कैसे हमारे जो बहन को दिया जाएगा, इतना पैसा है। जो लोग भ्रम निर्माण कर रहे हैं, मैं उनकी दुविधा समझ सकता हूँ, क्योंकि वो अगर सत्ता में आते हैं तो ये कर नहीं पाते, उनको लगता है कि ये हो ही नहीं सकता है, उतनी जो है उनकी ताकत भी नहीं है। मगर अजीत दादा ने कहा है कि मेरे खून का आखिरी कतरा जब तक है, मैं ये सारी योजना को न्याय देकर रहूंगा। तो ये भ्रम जो है ये दूर होने की आवश्यकता है। बजट तो हमने दिया है, मगर विरोधी पक्ष का काम है उसके ऊपर जो है टीका टिप्पणी करना, अरे ये हो नहीं सकता, ये गलत है, ये इलेक्शन आया इसलिए है। तो ये जो है भ्रम भी हम दूर करना चाहते हैं। ये सिर्फ बहनों के लिए नहीं, हमारे जो भाई हैं, हमारे जो काश्तकार हैं, हमारे जो किसान हैं, जिसके लिए हम सोलर पंप दे रहे हैं, बहनों के लिए कुछ सिलेंडर दे रहे हैं, जो विद्यार्थी हैं 10,000 रुपया महीना दे रहे हैं, तो बहुत सारी योजनाएं हैं। तो ये सारी योजना लेकर महाराष्ट्र में हर तालुका, हर गांव, प्रमुख जो देहात है वहां हम जाना चाहते हैं और लोगों को विश्वास देना चाहते हैं तो हम इसको पूरा करेंगे। और आगे भी आने वाले 5 साल, 10 साल, 15 साल जब तक हम हैं इसको पूरा करते ही रहेंगे। ये जवाब खुद अजीत दादा दे रहे हैं, मुख्यमंत्री दे रहे हैं, अपने अपने हिसाब से फडणवीस साहब दे रहे हैं। जो अभी कल में था उधर शोलापुर में एक जगह प्रोग्राम में फडणवीस साहब थे, उन्होंने भी वहाँ यह ऐलान किया कि नहीं, हम जो ये वादा आपसे किया है बजट द्वारा उसको पूरा कर रहेंगे और भविष्य में भी जो है ये सारी योजना हम आपको जो है उसका फायदा आपको मिलेगा, ये काम करेंगे। तकलीफ क्या है? उन्होंने कहा कि सगळ्या अलायन्स सरकार शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर विरोधकांना कुठेतरी आपली भूमिका स्पष्ट करावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। शरद पवारांना पुढाकार घ्यावा असं तुम्ही म्हटलं, त्यानंतर अनेक आंदोलनं झाली, नेत्यांच्या घरात तो विषय होऊन गेला ना। असं आहे की मी गेलो काही वाईट केलं नाही, मी काही स्वतः काही मागण्यासाठी गेलो नाही। या राज्यातलं वातावरण चांगलं राहावं, शांत राहावं, भ्रातृभाव जो आहे हा कायम राहावा म्हणून सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे। पवार साहेब ज्या मुख्यमंत्री होते किंवा त्यांनी ज्या वेळेला हा मंडळ आयोगाची अंमलबजावणी करायचं ठरवलं त्यावेळेला सुद्धा सर्व पक्षांना बरोबर शेका पक्षाचे गणपतराव देशमुख, अमुक तमुक सगळे लोक होते ना। आणि ज्या ज्या वेळेला असे प्रश्न निर्माण झाले त्या पवार साहेबांनी सुद्धा सर्व पक्षाच्या लोकांना बोलून विचार विमर्श केला। मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही जो आहे विकास आघाडीचे जे आहे महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, तर तुम्ही ह्या तुमच्या नेत्यांना घेऊन ह्या महायुतीच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा करून वातावरण आपलं चांगलं कसं राहील राज्यातलं
हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी एकत्र बसणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आता ते भेटत आहेत, बोलत आहेत, काहीतरी चर्चा होते, त्याची मला काही कल्पना नाही. आणि मी ते सांगितलं की हे शांत राहावं वातावरण, ओबीसीचा उत्साह म्हणणं आहे, म्हणून तुम्ही कुणाला वेगळ्याच तयारी करायचे वाईट का नाही. ये योजना कॉपी की है ऐसा आरोप दावा में लगा है. इंडिया अलायंस भी इसका विरोध करती है, लेकिन उनकी सहयोगी पार्टी झारखंड में इसको कॉपी करती है. देखिए, कोई भी सरकार और कोई भी राजनीतिक पक्ष आखिरी में लोगों के हित के लिए काम करता है. और अगर हमारे राज्य में कोई अच्छी लोक कल्याणकारी योजना हम लागू करते हैं, हम न किसी को कॉपी करते हैं और हमारी कोई और कॉपी करने की कोई बात करता है तो उसके बारे में हम कोई चर्चा नहीं करते. हमारा इतना ही कहना है कि लोगों को विश्वास से देना है कि जो हमने किया है वो कायम स्वरूपी, मतलब हमेशा आपको मिलने वाली और आपके भले के लिए हम योजना लाए हैं, उसको हम पूरा करके देंगे. जहां तक जन सम्मान यात्रा का सवाल आता है, हर राजनीतिक पक्ष आखिर लोगों तक पहुंचने का काम करते हैं. और आज हम लोग महायुति में आए, साल भर पूरा हुआ है. साल भर में बहुत सारी घटनाएं हुई, चुनाव आए, बहुत सारे और कारण थे. आज हमारा भी एक दायित्व है कि लोगों तक, आखिरी व्यक्ति तक हम पहुंचने की कोशिश करें. पार्टी के हर जिले के, तालुका के लोग काम करते हैं, लेकिन एक हमारे पार्टी के अध्यक्ष वो लोगों तक भी जाए. पार्टी के आज अध्यक्ष भी नहीं, केवल वो उप मुख्यमंत्री भी है महाराष्ट्र के, और उन्होंने जो ये बजट इतना अच्छा दिया है, तो उस बजट का कहीं ना कहीं, मैं परसों ही इंडिया में था, लोगों को, अभी बहुत सारी महिलाओं को 3 गैस सिलेंडर मिलने वाले हैं कि नहीं, वो पूरी कोई जानकारी नहीं थी. 1,500 रुपया, 1,500 रुपया महीना मिलेगा, ये जरूर उन्होंने सुना है, लेकिन जब एक्चुअली ये पैसा लोगों के खाते में डीबीटी से जब पहुंचेगा तब लोगों को विश्वास आएगा. कोणी एक विचार, अरे यांच्यानंतर तुमच्या एक याच्या होऊ दे ना. परंतु केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या निर्णयामध्ये कपात करण्याचा एक संपूर्ण कायदा पाहिजे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये आलो, त्या दिवशी पण माननीय अजितदादांनी हा गोष्ट एकदम स्पष्ट केली होती की आम्ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारावरच चालणार. थेट पंतप्रधान आणि अमित शाह आणि नड्डा साहेबांच्या देखील त्यांनी ही चर्चा केली होती. आणि म्हणून काही आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कधीही बदल होणार नाही, ही आम्ही अतिशय तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. जन सम्मान यात्रा और हर चीज को यहाँ पर जो वक्त पे जो भूमिका हमको लेनी होगी वो हम जरूर करेंगे. कांवड़ यात्रा के वक्त पे लोगों का नाम डिस्प्ले करना चाहिए फूड स्टॉल पे या बाकी के कुछ जगहों पर, उसका मैंने खुद वहां पर कहा हुआ है कि ये बात उत्तर प्रदेश सरकार ने जो नोटिफिकेशन जारी किया है या आदेश जारी किया है, इसको वापस लेना चाहिए. इसलिए हमारी जहां तक भूमिका है, जहां जहां हमको उचित भूमिका जहां लेनी होगी, हम हमारी भूमिका पर हम कायम रहेंगे. और इसीलिए महाराष्ट्र में हम सेक्युलर पार्टी करके इस महायुति के गठबंधन में हम काम कर रहे हैं. जनसंवाद यात्राच्या संदर्भातली आमची यात्रा आता अध्यक्षांनी एवढं स्पष्ट सांगितलं की नाशिक उत्तर महाराष्ट्रापासून सुरू होणार आहे आणि ही यात्रा अख्खा महाराष्ट्रामध्ये, विदर्भ, मराठवाडा, बाकी देश यात्रा
will be on the 8th of August. NCP, led by our President Shri Ajit Pawar, is going to start a mass contact program by way of a Jan Samman rally. This program is to reach out to the entire state and to put forth not only the party's views, the party's ideology, but also recently a very good budget, a very, I would say, progressive budget has been put forward in the Maharashtra Vidhan Sabha by Shri Ajit Dada Pawar as the Finance Minister and Deputy Chief Minister of the state. That in this budget we have come out with many schemes for the people of the state in different segments. One of the schemes is giving 1,500 rupees to every eligible Mahila of the age of 21 to 65, 1,500 rupees a month. All the students who pass out of 12th, they will get a stipend of 6,000 rupees. Diploma holders will get a stipend of 8,000 rupees a month, and graduates will get 10,000 rupees a month by way of a stipend. My point is that all these schemes, which are revolutionary for farmers, we have given a complete waiver of all their electricity bills dues, as well as in future up to 7.5 horsepower, all electricity bills have been waived off. Plus, farmers will get electricity in the daytime. Now, these are one of the 2 or 3 of the many schemes which we have come out, and for the development of our state and the various sections of the people in our state. We are very confident that these schemes have been well received, and also as a political party, as a finance minister and deputy chief minister, it is our duty to reach out to the people and make sure that they take full advantage of the schemes which have been designed for them. There has been, our opposition is really rattled by these good schemes and the good budget given by Shri Ajit Dada Pawar, and therefore there is completely trying to mislead the people that all these schemes are for elections, all these schemes have no money to back up these schemes. I can assure you, and Mr. Ajit Dada Pawar, as well as CM and Deputy CM Devendra Fadnavis, have presented this budget in the state Vidhan Sabha, and all the figures are available. And the best part is, Shri Ajit Dada Pawar has presented 10 budgets in the Maharashtra Assembly. His track record is of good governance, and to keep his word, whatever he says, he will ensure that it is fulfilled to the last person, to the last penny. And therefore, it is imperative to understand that this budget has got all the financial backing of the resources of the state, and the state is capable of meeting out and giving all these schemes to the people, not for the election period, but for the next 5 years. Let's see. Mr. Patel, I have a question for you. There's a saying that whenever you're in doubt, freebies are out. Is this the roadmap? Will you ask? Sir, is this a roadmap to fix your freebies politics, NDA/NCP ahead of the assembly election? Will you ask this question to other friends in many opposition parties, including the Congress party, the Samajwadi Party, the RJD, to TMC, to DMK? I think you should ask these questions first to them. When you point a finger at somebody, you remember that 3 fingers are pointed back at you. So the people who are making these allegations, there is a Hindi mein kahavat hai, angur khatte hai. So this is the question where they are now really rattled. They are worried that these schemes are reaching out to the people. And moreover, what stopped these same people who are now making allegations, only a year and a half ago or 2 years ago when they were in power, they could have given the same schemes to the people. That time you had no time to give any scheme, let alone scheme. You have no time to even attend the Mantralaya and to look after the interest of the people of Maharashtra.
आपण पत्रकार परिषद या जनसन्मान यात्रेच्या पुरता सीमित असावी. आपण काही लोकांकडे प्रश्न विचारा. बजट के अंदर घोषणा हुई पर उसका प्रोविजन कहीं नहीं है. कोई आप लोगों को फाइन प्रिंट इसमें पढ़ना चाहिए, समझना चाहिए. देखिए, कोई भी बजट पेश होता है, मैं भी संसद में हूँ, संसद के बजट मैंने कई सरकारों के देखे हैं, आज की सरकार के नहीं, कांग्रेस सरकार के देखे हैं, जनता दल सरकार के देखे हैं, बीजेपी के पूर्व सरकारों के देखे हैं और आज हमारे एनडीए सरकार के भी देखे हैं. आप लोग जरा फाइन प्रिंट में जाइए. इस बजट में भी जो केंद्र सरकार का बजट है उसमें भी कितनी सारी टीका टिप्पणी, ये वो सब हमारे. देखो, विरोध में रहने का काम यही होता है कि कोई भी चीज अच्छी होती है तो उसका विरोध करना. और ये दुर्भाग्य है, आज महाराष्ट्र की हमारी बहनों को, महिलाओं को सक्षमीकरण करने का काम हो रहा है. उनको केवल पैसा देने की बात नहीं है, उनकी पढ़ाई लिखाई से लेकर आगे के उनके भविष्य को बनाने के लिए हमारे युवकों को आज हमेशा पूरे देश में क्या बात होती है, सभी लोग आज हमारे कांग्रेस वाले हो या बाकी के पार्टी के लोग हो, क्या बोलते हैं, लोगों को रोजगार नहीं है, लोगों को ये होना चाहिए. आज हमारे बच्चों को, जिनको 12वीं हमने ग्रेजुएट, डिप्लोमा, इन लोगों को पास करने के बाद हम स्टाइपेंड इतना दे रहे हैं ताकि वो अपने पैरों पर खड़े हो सके और आगे अपनी नौकरियां और आगे का अपना भविष्य बना सके. अगर ऐसी काम करने से भी अगर लोगों को अगर बदहजमी होती है तो उसका मतलब ये है कि हमारी योजना बहुत अच्छी है, लोगों के दिल को छूने वाली योजना है और इसीलिए इतनी जोर से लोग विरोध कर रहे हैं. Just for the sake of calculation, 2.5 crores may be the beneficiaries. For that wish, for the whole of the year, 46,000 crores rupees are being required. As Minister of Child Welfare, she is here. 35,000 crores rupees has been credited with the Women and Child Welfare Department. प्रफुल्ल जी, एक तरफ आप जनसम्मान यात्रा टीका केली. राज ठाकरे म्हणतात तसं लाडका भाऊ लाडकी बहीण योजना, तसं लाडका मतदार योजना करा, म्हणजे काही कन्फ्युजन होणार नाही, अडचणी होणार नाही. आज आम्ही कोण काय टीका टिप्पणी करतोय याच्यावरती पत्रकार परिषद घेतलेली नाही. ज्याला कोणाला जी टीका करायची असेल ती करू द्या. महाराष्ट्रातल्या जनतेला ही योजना भावलेली आहे. ती योजना महिला भगिनींच्या पर्यंत नेणं, तरुणांच्याकडे नेणं, शेतकऱ्यांच्या पुढे नेणं हा या जनसन्मान यात्रेचा महत्वाचा भाग आहे. तो आपल्या मार्फत आम्ही या ठिकाणी सांगतो. त्यामुळे कोणाच्या टीका टिप्पणीचं उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही. ज्या वेळेला ते उत्तर द्यायचं आहे त्या वेळेला ते उत्तर नक्की दिलं जाईल. धन्यवाद. आपण आता हा विषय भुजबळ साहेबांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. परत परत विचारू नका. आता काही या यात्रा संबंधित असेल किंवा योजना कोणता असेल तर आपण त्याला एक मानू. तर बाकीचे पक्ष काय करून राहिले, कोणी पण बाहेर पडतात त्याचा अर्थ एकच आहे का इलेक्शन साठी पडतात. अरे पक्ष प्रश्न विचारा. माझा प्रश्न हा आहे की मुंबईसाठी तुमची काय योजना असेल, मुंबईसाठी काय खास संवाद असेल, कारण का आतापर्यंत एनसीपीला मुंबईमध्ये कधीच हवं तेवढं यश मिळालं नाही. मुंबईसाठी आपलं काय प्लॅन असेल. ही जनसन्मान यात्रा राजकीय हेतूने केलेली नाही. ह्या योजना राजकीय पद्धतीने केलेली नाही. या योजनेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मुंबईमधले लाभार्थी आहेत. पण कृपा करून आपण ही समजूत करून घ्यावी. ज्यांच्याकडे पिवळी आणि केशरी कार्ड आहे त्या महिला भगिनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र त्या ठिकाणी ठरतात. मुंबई शहरात, मुंबई उपनगरात, ठाणे शहरात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातल्या सुद्धा महिला भगिनी या योजनेमध्ये नक्कीच पात्र ठरणार. Somebody one. You are repeatedly asking. आपके तरफ से आखिरी है. एक
रही है, लेकिन केंद्र सरकार का जो वक्त पूरा लेने का फैसला है, क्या वो एनसीपी के लिए पॉजिटिव होगा, नेगेटिव होगा? देखिए, आज की पत्रकार परिषद का हेतु मैंने आपके सामने जवाब रखा है, उसका जवाब उन्होंने एक बार दिया है। ये जन सम्मान यात्रा जो कुछ योजनाएं अजित दादा ने बजट में पेश की है, उसके बारे में हमने यहाँ पे और वक्फ बोर्ड को लेकर देश में एक माहौल तैयार हो रहा है, इसीलिए सवाल मेरा आपसे कि आप भाई साहब, मैंने हमारी भूमिका इसके पहले के प्रश्न में मैंने क्लियर कर चुका हूँ। जब आने दो तब उसके बारे में हमारी भूमिका हम स्पष्ट प्रकाश दादा काय झालं? एक असं आहे, काही दिवसापूर्वी आदरणीय प्रकाशदादा सोलंके साहेबांनी माझ्याशी चर्चा केली होती, आमच्या नेतृत्वाशी सुद्धा चर्चा केली होती आणि त्यांनी काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला. त्यांच्या मतदारसंघात ते होते आणि त्यांची पुढची निवडणूक ही त्यांच्या पुतण्याने लढवावी या बाबतीत त्यांनी घोषणा केली. याबाबत पक्षश्रेष्ठी येणाऱ्या काळात योग्य वेळेला जे काही निर्णय घ्यायचा ते घेईल. आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला हे कळावं यासाठी खूप मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. त्याचबरोबर माझे पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आदरणीय प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, दिलीपराव, धनंजयजी, सर्व मंत्रीगण, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या बोलण्याचा आनंद घेऊनच पत्रकार परिषदेतून आपण आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.